बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नसल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की भाजप सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी पर्यायी मार्ग काढतील। संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून शिवसेना भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहतीये। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक असतानाही भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही। तसंच छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते प्रतिसाद देत नसल्याची माहितीही वरिष्ठांना कळवण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं। तसंच शिवसेनेनं 41 जागांचा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे। पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, भाजपसोबत जवळपास 8-9 बैठकी झाल्यात। काही बैठकांमध्ये आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहोत। आता आज काय निर्णय होतो त्याकडे आमचं लक्ष आहे। एवढं निश्चित आहे की ही महायुती कशा पद्धतीनं पुढे न्यावी आणि यात कसा मार्ग काढावा या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील। पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, युतीबाबतची अंतिम बोलणी अद्याप झालेली नाही। भाजपनं तातडीनं आपला प्रस्ताव द्यावा। तसंच जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल। यावेळी शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटावरही जोरदार टीका केली। उभाठा गट 12 मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवणार असल्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की उद्धव सेना आता उभाठा मामूद झाली आहे। त्यांना मुस्लिमांशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही आणि ते केवळ मतांची बेरीज करण्याच्या तयारीत आहेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करणं आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपणं हेच पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगतानाच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना युतीधर्म पाळण्याचे आणि विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचे आदेश दिले असल्याचं नांदगावकर यांनी यावेळी नमूद केला। मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी, विशेषतः मराठी माणसांसाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे। निवडणुका येतात आणि जातात, पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं आहे। बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत। मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे आणि त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे। ही मुंबई आपली आहे, महाराष्ट्राची आहे आणि मराठी माणसाची आहे। साहेब नेहमी बोलतात, भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, काही जागा येतात, काही जागा जातात। काही लोकांना वाईट वाटलं असेल। गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच युतीमध्ये लढत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळायचा आहे आणि प्रत्येक जागा आपल्याला महत्त्वाची आहे। रात्र वैरायची आहे, त्यामुळे झोकून देऊन काम करायचं आहे, अशा सूचना राजसाहेबांनी दिल्या आहेत। तसेच जिथे शिवसेनेचे उमेदवारी अर्ज भरत असतील, आपल्याला तिथे देखील सहभागी व्हायचं आहे, असा संदेश साहेबांनी दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शेवटपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा केली, पण त्यानंतर त्यांनी आम्हाला धोका देत अजित पवारांशी हातमिळवणी केली असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं केलाय। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या प्रकरणी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना गृहीत धरलं होतं। आमच्या मागील 3-4 महिन्यात अनेक बैठकाही झाल्या, त्यात पिंपरी चिंचवड निवडणूक मिळवून लढवण्याचा निर्णय झाला, पण अचानक त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्काच आहे असं ते म्हणाले। महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तशी ती पिंपरी चिंचवडमध्येही असावी अशी आमची ठाम भूमिका होती। त्यानुसार जागा वाटपावर चर्चाही झाली होती, पण दुर्दैवानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, आमची फसवणूक झाली। त्यांनी आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली, त्यानंतर अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली। महाविकास आघाडीचा प्लॅन ए फोल ठरलाय, त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन बी तयार केला जातोय असं चाबुकस्वार म्हणाले। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची युतीही रखडली आहे असं असलं तरी दुसरीकडे भाजपचे 128 जागांचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत। भाजपनं याला दुजोरा दिलाय। या ठिकाणी दोन्ही पक्षात जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे इथं युती तुटली तर भाजप आणि आठवलेंची रिपाई एकत्र लढणार आहे। विशेषतः या प्रकरणी शिंदे गटानं अधिक जागांची मागणी केली तर भाजपनं सर्व 128 जागांचे एबी फॉर्मही तयार ठेवलेत, त्याची माहिती त्यांनी शिवसेनेलाही दिली आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचं दिसून येत आहे. रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी समीकरणं तयार होत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात काही गोष्टी पटत नाहीत अशी चर्चा आहे, पण नाशिकमध्ये या दोघांचे पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढावं लागतं. आज महापालिकेची निवडणूक आहे, त्यात विलीनीकरणाचा विषय असता तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात युती केली असती, पण असं काही झालेलं नाही. फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. रोहित पवार म्हणाले, शरद पवार या विषयात कुठेच नाहीत. त्यांचं मत एवढंच आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या. त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या. महापालिकेत कधीही एवढ्या मोठ्या पातळीवरचे नेते कधीही इन्व्हॉल्व्ह झालेले नव्हते. शरद पवारांना पूर्वीच्या काळची सवय असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं सांगितलं. त्यानुसार वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी आपल्याला एकत्र लढताना दिसून येईल. रोहित पवार म्हणाले, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आणि घड्याळाचे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांना AB फॉर्म देतील. उद्या दुपारी आम्हाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल. आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण तो माध्यमांना सांगावाच लागेल असं ठरलेलं नाही. मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपनं मला 3 महिने ताटकळत ठेवलं, त्यामुळे भाजपला आता मुंडे महाजनांची गरज उरली नसल्याचं स्पष्ट होतं, असं ते म्हणाले. प्रकाश महाजन यांनी गत आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष प्रवेशानंतर लगेचच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरही शरसंधान साधलंय. ते म्हणाले, मी भाजपमध्ये गेलो नाही कारण त्यांनी मला तब्बल 3 महिने ताटकळत ठेवलं. मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नाही, पण ज्यांनी भाजपवर टीका केली ते सर्वजण आज भाजपमध्ये आहेत. दिनकर पाटील भाजपवर बोलले, ते आज भाजपत आहेत. भाजपच्या घराला दार नाही पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला, पण त्यांनी तो फोन उचलला नाही. मी 3 महिने वाट पाहिली कारण मला हिंदुत्वावर काम करायचं होतं. प्रकाश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी केव्हाच हिंदुत्व सोडलं, त्यांना केवळ मुंबईतील आपलं अस्तित्व टिकवायचंय. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार देशहित असं म्हटलं जातं. उलट गरिबांवर शेण खाल्ल्याचा आरोप होतो. मी 5 वर्ष मनसेत होतो, तिथं तपश्चर्या केली. आता माझ्यावर पैशांसाठी पक्ष सोडल्याची टीका करणारे लोक जनावरांच्या बाजारात दलाली करतात. आमच्यावर विठ्ठलाचं प्रेम नव्हतं, विठ्ठलाच्या नातवाचं काम करायचे. मी म्हणालो होतो, विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलानं लक्ष दिलं पाहिजे की नाही. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत युती देखील केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यात काही कार्यकर्ते नाराज असल्याचं देखील समोर आलंय. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुण्यातील निर्णय दुपारपर्यंत होणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत म्हणाले, आम्ही कामाला लागलेलो आहोत. कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. जेव्हा 2 पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्यात ज्यांचा जागा जातात अशा सगळ्याच पक्षांमधले त्या प्रभागातले जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच, मग ते कोणत्याही पक्षातले असोत. त्यामुळेच अजित पवार वेगळे लढत आहेत. संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आमच्या पक्षातले लोक रस्त्यावर आलेले नाहीत, जसे शिंदे गटात दिसत आहे. बंडांची नाराजी कशी दूर करणार या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे कशाचं बंड आहे? देशासाठी, क्रांतीसाठी बंड आहे का? नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. ज्या पक्षाने आपल्याला इतकी वर्ष सगळं काही दिलं आहे, एखाद्या वेळी एखादा पक्ष नाही देऊ शकत, याला बंड म्हणता येत नाही. तसेच जे नाराज असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. शिंदे गट म्हणते आम्ही बंड केलं, कसला? जाऊन भाजपचे बूटच चाटत आहात, अशी टीका राऊत यांनी केली आहे. अनेक नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अंकित प्रभू गेली अनेक वर्ष काम करत आहेत.
तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर हा पक्ष पुढे जाणार कसा? आमच्या पिढीने मागे राहून तरुणांना संधी दिली पाहिजे. तसेच स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली नाही. त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही सगळेच स्टार प्रचारक आहोत, आम्ही यादी जाहीर करत नाही. मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून अवघ्या राज्याचं राजकारण तापलंय. त्यातच ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. पण आता ठाकरे गटातच तिकीट वाटपावरून जोरदार राडा सुरू असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आमदार अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यानंतर परब रागारागानं बैठकीतून निघून गेले. त्यामुळे आता ठाकरे गटात सर्व काही ठीकठाक आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटानं आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू केलंय. रविवारी रात्री सर्व उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म देण्यात आले. त्यानंतर आजही या फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हे काम आजच आटोपून उद्या उमेदवारांना आपला अर्ज भरता येईल. पण आता एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यात जोरदार खडाजंगी रंगतीये. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयातच ही वादावादी सुरू झाल्यामुळं पक्ष पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. यासंबंधीच्या माहितीनुसार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 95 मधील उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या प्रभागातून अनिल परब यांचे निकटवर्तीय शेखर वैंगणकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती होती. पण ऐनवेळी त्यांचं तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हरी शास्त्री हे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या गोटातील आहेत. त्यामुळे इथं त्यांच्या निकटवर्तीय नेत्याला प्राधान्य देण्यात आलं. यामुळं अनिल परब नाराज झाले. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती आखली असून मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन आणि वॉर्ड क्रमांक 107 मधून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. पक्षाकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच या प्रमुख उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती समोर आली आहे. भाजप यंदा मुंबईत एकूण 128 जागांवर निवडणूक लढवत असून पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. असं असलं तरी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयातून रविवार रात्रीपासूनच पात्र उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू झालंय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक असल्याने भाजपने ही खबरदारी घेतली असून यादी जाहीर झाल्यानंतर नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.